नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप डिपार्टमेंटमध्ये. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण राज्यस्तरीय ATSC प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता 4 प्रश्नपत्रिका आपण 6वी ही सोडवणार आहोत. इंग्रजी आणि बुद्धिमत्तेचे पेपर आपण हे सोडवणार आहोत विद्यार्थ्यांनो. तर पहा आता आपण लगेचच प्रश्नाकडे जाऊयात. तर पहा विभाग 1 आहे इंग्रजी, यामध्ये 25 प्रश्न आहेत तुम्हाला 50 गुणांसाठी. तर पहा पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणत्या शब्दाच्या उच्चारामध्ये यू या स्वराचा उच्चार अ असा होतो? तर यूचा उच्चार अ असा कुठे होतो ते आपल्याला सांगायचं आहे. तर पहा पहिला पर्याय अम्ब्रेला. तर पहा याच ठिकाणी यूचा उच्चार अ सारखा झालेला आहे. इथे पहा उन्मेष हे काय मुलाचं नाव आहे. यूज म्हणजे ऊ सारखा उच्चार आलेला आहे. रूढ म्हणजे ऊ सारखा उच्चार आलेला आहे. म्हणजे पहिल्याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं मुलांना. हेच असणार आहे तुमचं योग्य उत्तर. त्यानंतर पहा खाली स्मॉल लेटर लिहिण्याच्या पद्धती दिल्या आहेत, त्यापैकी अयोग्य पद्धत ओळखा व त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ कार्य करा. म्हणजे पहा 3 पर्याय बरोबर असणार आहेत आणि एकच चुकलेला आहे. तर पहा टी आपण अशा प्रकारे म्हणजे पहिलं ॲरो खाली जायला हवं, त्यानंतर अशा प्रकारे लिहितो म्हणजे दुसरा ॲरो अशा प्रकारे, म्हणजे हे बरोबर आहे. यम पहा अशा प्रकारे 2 3 इथे पहा करेक्ट क्रम दिलेला आहे. त्यानंतर एच पहा हे देखील बरोबर आहे. त्यानंतर पहा जी, तर पहा इथे क्रमांक दिलेला नाही म्हणजे हेच अयोग्य असणार विद्यार्थ्यांनो, यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. इथे 1 आणि 2 इथे दिलेलंच नाही आहे म्हणजे याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, ग्रेगरियन वर्षाची सुरुवात पूर्वी कोणत्या महिन्यात होते? ग्रेगरियन वर्ष म्हणजेच काय विद्यार्थ्यांनो? तर इंग्रजी महिने. ग्रेगरियन वर्ष म्हणजेच काय? इंग्रजी महिने. मग याची सुरुवात कोणत्या महिन्यात होते? जानेवारी. 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांना, यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. भारतीय सौरवर्ष म्हणजे मराठी महिने असतात. पुढील प्रश्न, हार्ड या शब्दाचा विरोधी शब्दाचा पर्याय कोणता? शॉर्ट, सॉफ्ट, थिन, कपिंग. तर हार्ड म्हणजे काय? टणक, कडक. मग सॉफ्ट म्हणजे मऊ, म्हणजे 2 नंबरचा पर्याय आहे त्याचा योग्य विरोधी शब्द आहे. याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. थिनचा ऑपोजिट वर्ड आहे फॅट, बिगचा ऑपोजिट वर्ड आहे स्मॉल आणि शॉर्टचा ऑपोजिट वर्ड आहे काय? पहा शॉर्टचा ऑपोजिट वर्ड काय येणार आहे? टॉल. शॉर्ट म्हणजे बुटका आणि टॉल म्हणजे उंच. नेक्स्ट पहा क्वेश्चन, शेजारील चित्रामध्ये दाखवलेला खेळ कोणता? तर पहा विद्यार्थ्यांना हे काय खेळत आहेत? लपंडाव. लपंडावला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? हाईड अँड सीक. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांनो. हॉपस्कॉच येणार नाही, टिपकॅट येणार नाही, मार्बल्स देखील येणार नाही. मार्बल म्हणजे गोट्या खेळणे, हॉपस्कॉच उड्या मारणे आणि टिपकॅटचा अर्थ काय होतो हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. नेक्स्ट पहा, त्यानंतर पहा पुढील प्रश्न, योग्य वर्णाक्रम साधण्यासाठी पुढील शब्दामध्ये फॉल हा शब्द कोठे वापराल? तर पहा वर्णानुक्रमे आपल्याला लिहायचं आहे. मग पहा ABCDच्या क्रमानुसार बॉल नंतर C येणार आहे, कॉल बरोबर आहे. ABCDEF, मग पहा फॉल त्यानंतर यायला हवं. ST, मग यस नंतर टी. मग पहा कुठे यायला हवं? कॉलच्या नंतर किंवा स्मॉलच्या आधी. मग पहा आपल्याला काय म्हणावं लागेल? बिफोर कॉल असं म्हणावं लागेल का? नाही. बिफोर कॉल म्हणजे कॉलच्या आधी होईल, म्हणजे हे पर्याय इथे येणार नाही. आफ्टर स्मॉल, तर पहा आफ्टर स्मॉल म्हणजे स्मॉलच्या नंतर, हे देखील पर्याय येणार नाही. आफ्टर टॉल, तर पहा हे तर चुकीचं आहे. आफ्टर कॉल, तर पहा कॉलच्या नंतर आणि स्मॉलच्या आधी. आफ्टर कॉल बिफोर स्मॉल हे इथे योग्य असणार आहे. म्हणजे त्यापैकी दोन्हीपैकी कोणतं पर्याय दिलं आहे त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. आफ्टर कॉल हे पर्याय इथे योग्य असणार आहे मुलांनो. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, पॉसिबल या शब्दाचा विरुद्ध शब्द मिळवण्याकरिता पुढीलपैकी कोणती अक्षरे पूर्वप्रत्यय म्हणजेच प्रेफिक्स म्हणून जोडाल? तर पहा पॉसिबलचा ऑपोजिट वर्ड काय असतो? इम्पॉसिबल. मग पहा कोणतं प्रेफिक्स इथे आलेलं आहे? आयम. मग आयम पहा कुठे दिलेलं आहे? 2 नंबरच्या पर्यायामध्ये. याच पर्यायात तुम्हाला गोल करायचं आहे. प्रेफिक्स कशाला म्हणतो आपण? शब्दाच्या आधी येणाऱ्या अक्षरांच्या गटाला आपण प्रेफिक्स असे म्हणतो. आयम हा प्रेफिक्स इथे योग्य असणार आहे मुलांनो. नेक्स्ट पहा क्वेश्चन, कॅपिटल व लहान अक्षरांची बरोबर असलेली जोडी सांगायचं आहे आपल्याला. तर पहा पर्याय कॅपिटल व्ही स्मॉल ई हे तर चुकीची जोडी आहे. कॅपिटल एल स्मॉल एन, तर पहा योग्य जोडी आहे. एम डब्ल्यू दिलेलं आहे कॅन्सल, डी बी दिलेलं आहे कॅन्सल. 2 नंबरचाच पर्याय बरोबर आहे. अगदी सोपे प्रश्न असतात विद्यार्थ्यांनो, आपल्याला फक्त काळजीपूर्वक सोडवायचे आहेत. काळजीपूर्वक आपल्याला पाहायचं आहे. खालील चित्राचे वर्णन करणारा शब्द सांगा म्हणलेलं आहे. पहा चित्र काय दिलेलं आहे इथे? मून दाखवले, चंद्र. मग पहा याला आपण काय म्हणतो? मून, द मून. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. सनचा अर्थ सूर्य असा होतो. स्काय म्हणजे आकाश, स्टार्स म्हणजे चांदण्या. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, खाली दिलेल्या चित्राचे वर्णन करणारा शब्द कोणत्या पर्यायात दिला आहे? तर पहा कोणतं चित्र आहे? सिंग, ईट, राईट का रीड. तर पहा इथे
फळ फळ खात आहे ही स्त्री. मग पहा इथे आपल्याला काय करावं लागेल, ईट या पर्यायाला टिक करायचं आहे. ईटचा अर्थ खाणे असा होतो, सिंग म्हणजे गाणे म्हणणे, राईट लिहिणे आणि रीड म्हणजे वाचणे. अगदी सोपा ॲक्शन वर्डवर आधारित क्वेश्चन होता विद्यार्थ्यांनो. नेक्स्ट पहा क्वेश्चन, योग्य क्रम असलेला पर्याय निवडा म्हणलेला आहे. मार्च एप्रिल मे. पहा इथे आपल्याला मंथचं करेक्ट सांगायचं आहे. मार्च एप्रिल त्यानंतर मे तो म्हणजे रॉंग आहे. मार्च जून मार्च असं येणार आहे का, नाही. जून जुलै पहा इथे हे देखील रॉंग आहे. मार्च एप्रिल मे 3-4 नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांनो. याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं. नेक्स्ट पहा क्वेश्चन, पुढील पर्यायामधून चुकीचा पर्याय निवडा. इजंट. पहा इज नॉटचं शॉर्ट फॉर्म इजंट हे करेक्ट आहे. हॅजंट हॅज एन अपोस्ट्रोफी टी हे देखील करेक्ट आहे. कांट पहा कॅन नॉटचा अशा प्रकारे येणार आहे का शॉर्ट फॉर्म, नाही, म्हणजे हे चुकलेलं आहे. डू नॉटचं डोंट हे देखील करेक्ट रायटिंग केलेलं आहे, म्हणजे 3 नंबरचे पर्याय हे रॉंग आहे विद्यार्थ्यांनो. यालाच तुम्हाला टिक करायचं आहे. याचे शॉर्ट फॉर्म कशा प्रकारे लिहितो आपण, CAN अपोस्ट्रॉफी टी, कारण इथे N 2 टाइम्स येतं म्हणून आपण सिंगल N इथे राईट करतो, म्हणजे 3 नंबरचा पर्याय चुकलेला आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. नेक्स्ट पहा, बुल एस टू काऊ, कॉक एस टू क्वेश्चन मार्क. बुलचं स्त्रीलिंगी रूप आहे काऊ आणि कॉकचं स्त्रीलिंगी रूप काय असणार आहे, हेन. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. कोंबडा कोंबडी, बुल काऊ म्हणजे बैल गाय. अशा प्रकारे स्त्रीलिंगी पुल्लिंगी आपल्याला जोड्या लावायचे होते. त्यानंतर पहा इथे रिडल दिले, कोड्याचे उत्तर आपल्याला सांगायचे आहे. आय हॅव अ बिग टेल, आय लिव्ह इन अ होल, माय नेम एंड्स विथ ई, हू एम आय. मग पहा फॉक्समध्ये ई आहे का लास्टला, नाही. रोजमध्ये ई आहे, परंतु हा तर काय फ्लावर आहे ना, मग हाला टेल असतं का ह्याला, नाही. त्यानंतर पहा हाऊस ई आहे, परंतु पहा हाऊसला टेल असतं का, नाही, म्हणजे हे देखील कॅन्सल. माऊस हे अगदी बरोबर आहे, लास्ट लेटर ई आहे आणि माऊस कुठे राहतो, होल म्हणजे बिळामध्ये राहतो, म्हणजे माऊसच असणार आहे करेक्ट आन्सर. आणि माऊसला टेल देखील असतो, म्हणून आपल्याला 4 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं मुलांनो. आपल्याला रिडल व्यवस्थित रीड करायचं आहे, समजून घ्यायचं आहे आणि त्यानुसार आपलं आन्सर शोधायचं आहे. त्यानंतर पहा, जर लॉयन रोअरशी संबंधित असेल तर कॅटशी संबंधित शब्द कोणता. लॉयन आणि रोअर हे काय दिलेलं आहे, क्राईज ऑफ ॲनिमल दिलेलं आहे, म्हणजे ध्वनिदर्शक शब्द दिलेला आहे. सिंहाची गर्जना, तर कॅटचं काय असणार आहे, आपल्याला याचं क्राय सांगायचं आहे. कॅटचं क्रायला काय म्हणतो आपण, मराठीमध्ये म्याव म्हणतो, पण ते इंग्लिशमध्ये म्यू म्हणतात, MEW म्यू. 2 नंबरचं पर्याय बरोबर आहे मुलांनो. इयर येईल का इथे, नाही. बेलो बेलो तर बुल्स असतं, बुल्सच्या ओरडण्याला बेलो म्हणतात इंग्लिशमध्ये. ग्रंट असतं पिगचं आणि कॅमलचं. तर यासाठी विद्यार्थ्यांना आपल्याला क्राईज ऑफ ॲनिमल्स हे आपल्याला चांगल्या प्रकारे पाठ करायचे आहेत इंग्लिशमधून ध्वनिदर्शक शब्द. नेक्स्ट पहा, स्पियर म्हणजे खालपैकी कोणता आकार होय. स्पियर म्हणजे कशा प्रकारचा आकार असतो, गोल. जो बॉल असतो आपला चेंडू त्याचा आकार कसा आहे, गोल. आणि बांगडी असते वर्तुळाकृती. वर्तुळ आणि गोल यातील फरक तुम्हाला समजला पाहिजे. बांगडी ही वर्तुळाकृती आहे, तर चेंडू काय आहे, स्पियर शेपचा. चौकोन येणार आहे का, नाही. आयत येणार आहे का, नाही. वर्तुळ नाही तर गोल. 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. स्पियर म्हणजेच काय, गोल, म्हणून आपल्या 4 नंबरच्या पर्यायाला गोल करायचे. सर्कल म्हणजे वर्तुळ, या दोन्हीमध्ये विद्यार्थ्यांना कन्फ्यूज व्हायचं नाही आपल्याला. बांगडीचा आकार वर्तुळाकृती म्हणजे सर्कल शेपचा असतो, तर बॉलचा आकार हा स्पियर शेपचा असतो मुलांनो. नेक्स्ट पहा क्वेश्चन, पुढील विशेषणाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द लिहा. क्लीन, क्लीनचा ऑपोजिट वर्ड सांगायचं आपल्याला. क्लिअर येणार आहे का, नाही. अगली येणार नाही. डर्टी, क्लीन म्हणजे स्वच्छ आणि डर्टी म्हणजे घाणेरडे. रफ तर येणार नाही, रफचा ऑपोजिट आहे स्मूथ. अगलीचा ऑपोजिट आहे ब्युटिफुल आणि क्लिअरचा ऑपोजिट आहे अनक्लिअर. अशा प्रकारे 3 नंबरचा पर्याय या प्रश्नाचं बरोबर आहे मुलांनो. त्यानंतर पहा, सोबत चित्रातील फळाचे नाव सांगा. मँगो, बनाना, ऑरेंज, ॲपल. पहा चित्रामधील आपल्याला सांगायचं चित्र कशाचं आहे, आंब्याचं. आंब्याला मँगो म्हणतात इंग्लिशमध्ये. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. अगदी सोपा प्रश्न होता मुलांना. आय होप की तुम्हाला सगळ्यांना ह्याचा आन्सर येत असणार आहे. नेक्स्ट पहा, सोबत चित्रातील खेळाचे नाव काय, तर पहा खेळ कशाचा आहे, बुद्धिबळ. मग याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये, चेस. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांनो. क्रिकेट येणार नाही, हॉकी येणार नाही किंवा फुटबॉल येणार नाही. चेस हा काय आहे, इनडोअर गेम आहे आणि क्रिकेट, हॉकी, फुटबॉल हे आउटडोअर गेम आहेत. नेक्स्ट पहा, खालीपैकी रायमिंग वर्ड्सनुसार वेगळा शब्द ओळखा. बॉय, जॉय, टॉय, पॉट. तर पहा कोणतं वेगळं आहे, पॉट. 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. रायमिंग वर्ड्स कोणाला म्हणतो आपण, ज्या 2 वर्ड्समध्ये लास्टचे 2 किंवा 3 लेटर्स हे सारखे असतात त्यांना आपण रायमिंग वर्ड्स म्हणतो, म्हणजे सियमक जुळणारे शब्द. अशा प्रकारे इथे 4 नंबरचा पर्याय बरोबर असणार आहे, कारण तो इथे राईम होत नाही इतर शब्दांशी. नेक्स्ट पहा, व्हेजिटेबल या शब्दातील अक्षरापासून खालपैकी कोणता शब्द तयार होत नाही. तर पहा व्हेजिटेबलमध्ये इथे क्वेश्चनमध्ये स्पेलिंग चुकलेले. VEGE पाहिजे, VEGETABLES.
मग पहा टेबल हा तयार होतो, टेबल. BAT बॅट हे देखील तयार होतो. एबल देखील मिनिंगफुल वर्ड इथे तयार होतो. त्यानंतर पहा BELL तर एकच आहे इथे, मग डबल एल इथे येणार आहे का? नाही. म्हणजे ह्याच शब्द इथे तयार होणार आहे. हाच शब्द याच पर्यायाला तुम्हाला गोल करावं लागणार आहे मुलांना. नेक्स्ट पहा क्वेश्चन, सोबतच्या वर्ड पदामध्ये कोणते अक्षर आपल्याला लिहावं लागेल जेणेकरून 2 अर्थपूर्ण शब्द तयार होतील? तर पहा HAH इथे काय येणार आहे? ए पहा AE असं काय मिनिंगफुल वर्ड आहे का? नाही. P पहा पर्याय APE एप. मग हे पहा हे मिनिंगफुल वर्ड आहे. मग HAHPY तर पहा इथे हे चुकलेलं आहे. आय थिंक इथे हा प्रिंटिंग मिस्टेक आहे. HAPPY हॅपी आणि एपचा अर्थ काय होतो? मंकी. मंकीचं समानार्थी म्हणजे सिनोनिम आहे एप. म्हणजे पहा विद्यार्थ्यांना आपल्याला 2 नंबरच्या पर्यायालाच गोल करायचं. हेच तुमचं योग्य असणार आहे. आणि इथे मिस्टेक झालेली आहे प्रिंटिंग. हॅपी आणि एप इथे 2 मिनिंगफुल वर्ड इथे तयार होतात. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो क्वेश्चनमध्ये काही वेळेस मिस्टेक्स देखील असतात. ते मिस्टेक्स समजण्यासाठी तुमचा अभ्यास चांगल्या प्रकारे झाला पाहिजे, तरच तुम्हाला मिस्टेक हे कळणार आहेत. नेक्स्ट पहा क्वेश्चन, 14 जानेवारी 2011 रोजी तुमचा मित्र तुम्हाला सकाळी भेटणार आहे. त्यावेळी खालीलपैकी कोणते अभिवादन कराल? सकाळी म्हणलेले वेळ पहा सकाळ आहे. मग आपण मेरी ख्रिसमस म्हणू का? 14 जानेवारी का ख्रिसमस असतं का? नाही. 25 डिसेंबरला ख्रिसमस असतं. मग हे देखील रॉंग होणार आहे स्टॉक एक्सप्रेशन. गुड इव्हनिंग म्हणू का आपण त्याला? सकाळी आपण गुड इव्हनिंग म्हणतो का? नाही. म्हणजे हे देखील पर्याय चुकणार आहे. हॅपी दिवाळी जानेवारीमध्ये दिवाळी असतं का? नाही. म्हणजे हे देखील चुकणार आहे पर्याय. हॅपी संक्रांत तर पहा हे बरोबर आहे, कारण संक्रांत सण हा दरवर्षी 14 जानेवारीला साजरा केला जातो. म्हणजे 4 नंबरचाच पर्याय बरोबर आहे मुलांना, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. तर पहा आता लास्ट क्वेश्चन इंग्रजीमधील खालील वाक्यातील रिकाम्या जागी कोणते उपपद येईल? उपपद म्हणजे कोणते? आर्टिकल्स ए, ॲन आणि दी. हे आर्टिकलचा प्रॉपर यूज तुम्हाला माहीत असायला हवं विद्यार्थ्यांनो. तर पहा सेंटेन्स, डॅश इंडिया इज अवर कंट्री. द इंडिया इज अवर कंट्री, अ इंडिया इज अवर कंट्री का ॲन इंडिया इज अवर कंट्री, नॉट एनी. तर पहा विद्यार्थ्यांनो इंडिया हे काय आहे? कंट्रीचं नाव. मग कोणत्याही कंट्रीच्या नावापुढे आपण आर्टिकल यूज करत नाही, म्हणजे इथे नॉट एनी या पर्यायाला तुम्हाला टिक करायचं आहे. तर पहा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. आय पाहून तुम्ही ॲनला टिक करचाल, परंतु हे उत्तर विद्यार्थ्यांना तुमचं चुकणार आहे, कारण आपण प्रॉपर नाऊनच्या पुढे आपण कोणतंही आर्टिकल यूज करत नाही. प्रॉपर नाउन्स काय काय असतात? एखाद्या व्यक्तीचं नाव, पर्सन्स नेम येणार त्याच्यामध्ये, त्यानंतर कंट्रीज नेम येणार, सिटी नेम येणार, आणि त्यानंतर मंथ नेम आणि नेम ऑफ द डेज येणार, आणि त्याचप्रमाणे गेम्सचे नेम हे सगळे जे काही प्रॉपर नेम्स आहेत त्यांच्या पुढे आपण आर्टिकल यूज करत नाही. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. इंडिया इज माय कंट्री म्हणतो आपण, इंडिया इज माय कंट्री असं म्हणत नाही. म्हणून इथे आपल्याला नॉट इन या पर्यायाला टिक करायचं होतं मुलांना. त्यानंतर पाहता बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न पाहूयात आता. तर पहा पहिला प्रश्न काय आहे? वरील इंग्रजी अक्षरमालेत जी व आर यांच्या दरम्यान एकूण किती अक्षरे आहे? जी आणि आर. पहा जी कुठे आहे? या ठिकाणी. आर कुठे आहे? या ठिकाणी. आता आपली मधील अक्षरे मोजायचे आहेत. हे तर 5 आहेत, त्यानंतर 6, 7 आणि त्यानंतर 8, 9, 10. किती अक्षरे आहेत दोघांच्या दरम्यान? 10 अक्षरे. दरम्यान हा शब्द आला तर आपल्याला जीला सोडायचं आहे आणि आरला देखील सोडायचं आहे आणि मधले अक्षर काउंट करायचे आहेत. इथे 12ला टिक केला तर तुमचं उत्तर चुकणार आहे मुलांना. म्हणून आपल्याला काळजी घ्यायचं आहे. शब्द नीट वाचायचे, प्रश्न नीट आपल्याला रीड करायचे, समजून घ्यायचं आहे. दरम्यान म्हणजेच बिटवीन हा वर्ड आला तर आपल्याला दोघांच्या मधील घ्यायचं आहे. पासून आणि पर्यंत म्हटलं तर आपल्याला दोन्ही लेटर्सला इन्क्लूड करायचं आहे. पासून पर्यंत असं असेल वाक्यामध्ये तर तिथे आपल्याला जीला देखील घ्यावं लागेल, आरला देखील घ्यावं लागेल, परंतु इथे दरम्यान शब्द होता म्हणून आपल्याला फक्त त्या दोघांच्या मधले घ्यायचे आहेत. तर ही काळजी तुम्ही घ्यायची आहे. प्रश्न नीट वाचायचे आहे. ह्यासाठी परीक्षेमध्ये तुम्हाला सतत सांगितलं जातं की प्रश्न नीट वाचा, घाई करू नका. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, पुढील संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. तर पहा चुकीचे पद ओळखण्यासाठी आपल्याला ती संख्या माला कशा प्रकारची आहे, काय रिलेशन आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. बऱ्याच वेळा ते संख्या एकाच पाड्यातील असतात आणि एक असतं वेगळ्या पाड्यातील, अशा प्रकारे दिलं जातं. ते आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि चुकीचं पद ओळखायचं आहे. तर आता पाहूयात हे संख्या माला कशा प्रकारे तयार केली आहे. तर पहा 16मध्ये किती मिसळल्यानंतर 23 येतं? 16मध्ये तर पहा 7 मिसळल्यानंतर 6 7 13 म्हणजे 23 येतं. 23मध्ये पहा किती मिळवलेलं आहे? 5 मिळवलेलं आहे. मग पहा हे 7 आणि 5 कुठून आलेलं आहे? तर 16मधील अंक काय आहेत? 1 आणि 6 यांची बेरीज येते 7. म्हणजे दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करून
ती त्या आधीच्या संख्येमध्ये मिळवलेली आणि पुढची संख्या मिळवलेली आहे. तर 2 आणि 8 यांची बेरीज येते 10. मग 28 आणि 10 मिळालं तर किती यायला हवं? 38. परंतु इथे चुकीचं पद दिलेलं आहे, म्हणजे हेच चुकणार आहे. 8 आणि 3 9 10 11. 38मध्ये जर आपण 11 मिळवलं तर पहा उत्तर काय येणार आहे? 9 4 म्हणजे 49. हे बरोबर आहे. 49 मधील अंक आहेत 9 आणि 4 13. 13 49 आणि 13 मिळून पहा किती येतं? 9 10 11 12 2 हात चालले. पहा 62 म्हणजे 37 हे पद इथे चुकलेलं आहे मुलांनो. याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. मग पहा 37 पद कुठे दिले? 2 नंबरच्या पर्यायामध्ये. या पर्याय तुम्हाला गोल करायचं आहे. पहिला प्रश्न, अहमदाबाद या शब्दामध्ये अकारांत अक्षरांची संख्या ही अकारांत अक्षरांची संख्येपेक्षा कितीने कमी अगर जास्त आहे? तर पहा विद्यार्थ्यांनो, अकारांत अक्षरांची संख्येचा आपल्याला अकारांतशी कंपॅरिझन करायचं आहे. मग पहा अकारांत किती आहेत? अकारांत म्हणजे काय? काना असणारे शब्द. आणि अकारांत म्हणजे ज्याला काना मात्रा वेलांटी काही नाही असे शब्द. तर पहा इथे काना असलेले 2 शब्द आहेत, दा आणि बा, म्हणजे 2 आहेत हे. आणि अकारांत किती आहेत? 1 2 3 4 आहेत. मग पहा आपल्याला याचं कंपॅरिझन याच्याशी करायचं आहे. मग पहा हे किती आहेत? 2 आहेत आणि हे आहेत 4 म्हणजे हे जास्त आहे. कितीने जास्त आहेत? 2ने जास्त आहे. म्हणजे याचं काय उत्तर येणार आहे? 2ने कमी येणार आहे. कारण आपल्याला अकारांतपेक्षा कंपॅरिझन करायचं आहे. म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असणार आहे? 2ने कमी. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. कारण याच्याबद्दल आपल्याला सांगायचं याच्याशी रिलेट करून, म्हणून आपल्याला प्रश्न हे समजून घ्यायचं आहे मुलांनो. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, संख्यामालेचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा म्हणलेलं आहे. तर पहा हे संख्यामालेचं निरीक्षण करायचं आपल्याला. प्रश्न पहा काय आहे? वरील संख्यामालेत एकूण किती मूळ संख्या आहेत? मूळ संख्या विचारल्या आपल्याला. मूळ संख्या आपण कोणाला म्हणतो? ज्या संख्या फक्त स्वतःच्या पाड्यामध्ये येतात, इतर कोणाच्याही पाड्यामध्ये येत नाहीत, त्यांना आपण मूळ संख्या म्हणतो. आणि 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. बाकीचे सर्व मूळ संख्या ज्या आहेत आणि इतर जे काही मूळ संख्या आहेत ते सर्व विषम आहेत. 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे, आपलं लक्षात ठेवायचं आहे. तर पहा 13 ही मूळ संख्या आहे, 23 मूळ संख्या आहे, 33 ही संयुक्त संख्या आहे कारण ही 11च्या पाड्यामध्ये येते, 43 4 आणि 3 7 बेरीज येते म्हणजे ही काय असणार आहे? मूळ संख्या. 53 5 आणि 3 8 मूळ संख्या आहे, 63 संयुक्त आहे, 3 मूळ संख्या आहे, 83 मूळ संख्या आहे कारण 8 आणि 3 किती होते? 8 9 10 11 बेरीज येते, 9 10 11 12 म्हणजे हे देखील संयुक्त आहे. मग पहा एकूण किती मूळ संख्या आहेत? 1 2 3 4 5 6 म्हणजे पहा वरील या संख्यामालेमध्ये 6 मूळ संख्या आहेत. 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांनो. पुढील प्रश्न, वरील संख्यामालेतील मधोमध येणारी संख्या कोणती? आपल्याला मधोमध येणारे विचारले. मग पहा मध्यभागी येणारी संख्या फक्त आपल्याला सांगा, ह्यांचा काही चढता उतरता क्रम आपल्याला मांडायचं नाही, जसं आहे तसंच आपल्याला मधोमध काढायचं आहे. तर पहा हे 3 गेले इकडे, इकडे 3, त्यानंतर पहा इथे 1 इथे 1. मग पहा मध्यभागी येणारी संख्या कोणती आहे? 53. 53 कुठे दिले? 3 नंबरच्या पर्यायामध्ये. याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. पुढील प्रश्न, वरील संख्यामालेत 3ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत? तर पहा 3ने निशेष भाग जाणाऱ्या विचारले आपल्याला, म्हणजे 3ची कसोटी आपल्याला माहिती असायला हवं. 3ची कसोटी काय आहे? जर दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 3ने भाग जात असेल तर त्या संख्येला देखील 3ने भाग जातं. मग पहा 13 मधील अंक आहेत 1 आणि 3 यांची बेरीज 4 येते. मग या संख्येला 3ने भाग जाईल का? नाही. 2 आणि 3 5 बेरीज येते म्हणजे 3ने भाग जाणार नाही. 3 आणि 3 6 बेरीज येते म्हणजे 3च्या पाड्यात 6 आहे म्हणजे याला 3ने भाग जाणार आहे. 4 आणि 3 7 म्हणजे याला 3ने भाग जाणार नाही. 5 आणि 3 8 3ने भाग जाणार नाही. 6 आणि 3 9 3च्या पाड्यामध्ये 9 येतं म्हणजे या संख्येला 3ने भाग जाणार. 3 या संख्येला 3ने भाग जाणारच कारण 3च्या पाड्यामध्ये 3 येणारच. 8 आणि 3 11 आहे म्हणजे याला भाग जाणार नाही. 9 आणि 3 10 11 12 म्हणजे याला देखील भाग जाणार आहे. पहा अशा एकूण किती संख्या आहेत? 4 संख्या आहेत. 4 कुठे दिलेले आहेत? 3 नंबरच्या पर्यायामध्ये. म्हणजे याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो. अशा प्रकारे आपल्याला विभाजकतेच्या कसोट्या हे चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचे जेणेकरून त्याचा उपयोग आपल्याला परीक्षेमध्येच होणार आहे. अशा प्रकारे आता पुढील प्रश्न पाहूया. तर पहा पुढील प्रश्न, 32 व 33 सूचना एका सांकेतिक भाषेत अंक लिहिताना 2 वजा करून लिहिण्याची पद्धत आहे. उदाहरणार्थ 5 साठी 3 याप्रमाणे. तर आता आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, खाली पाहूयात आपण. तर ही संख्या कशी लिहाल? 2 प्रत्येक संख्या कमी करून लिहिण्याची पद्धत आहे. मग 9 मधून 2 गेले किती राहतात? 7. 7 मधून 2 गेले 5. 5तून 2 गेले 3 आणि 4तून 2 गेले 2 म्हणजे 7532 पहा कुठे दिले? 2 नंबरच्या पर्यायामध्ये. यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. पुढील प्रश्न पहा, 98 भागिले 2 या प्रश्नाचे उत्तर सांकेतिक भाषेत कशा लिहाल? म्हणजे आधी आपल्याला यांचा भागाकार करायचा आहे. मग पहा 2 चौक 8 1 राहिलं 92
18, 49 उत्तर येतं, परंतु आपल्याला त्या सांकेतिक भाषेमध्ये उत्तर सांगायचं आहे. मग 4तून 2 कमी करायचं म्हणजे 2 आहे. 9तून 2 कमी केल्यानंतर किती येणार? 7, म्हणजे 27 लिहावं लागेल. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. म्हणून आपल्या सांकेतिक भाषेवर आधारित हा प्रश्न होता, हे लक्षात ठेवायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला उत्तरामध्ये बदल करायचा आहे. 2 कमी करायचं आहे संख्येला. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. आय होप की तुम्हाला हे समजलं असणार आहे. नेक्स्ट पहा प्रश्न. दिलेल्या इंग्रजी अक्षरमालेत ओ या अक्षराच्या डावीकडील 8वे अक्षर कोणते? तर पहा, इंग्रजी अक्षरमालेत ओ या अक्षराच्या डावीकडील 8वे म्हणले. मग आता पहा ओ कुठं आहे? तर पहा या ठिकाणी ओ म्हणलेलं आहे. आपल्या उजव्या हाताला उजवी बाजू येते आणि डाव्या हाताला डावी बाजू. 8वं विचारलं आपलं, हे 4, त्यानंतर 4, 8वं कोणतं आहे? जी. मग पहा जी उत्तराला आपल्याला टिक करायचं आहे. तर पहा जी कुठे दिलेलं आहे? 3 नंबरच्या पर्यायामध्ये. याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे मुलांनो. त्यानंतर पहा आरशातील प्रतिमा यावर आधारित प्रश्न आहेत. तर पहा आता प्रश्न काय आहे? 3 प्रश्न आरशातील प्रतिमेवर आधारित प्रश्न आहेत. आरशातील प्रतिमेसाठी आपण काय लक्षात ठेवायचं आहे? डावी बाजू उजवीकडे, उजवी बाजू डावीकडे. मग पहा 35वा जे काही आकृती आहे याचं निरीक्षण करायचं आहे. तर आता हे जे काही आकार आहे खालचं, तर आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे. तर हे जवळ येणार आहे अशा प्रकारे. मग पहा पहिल्या आकृतीमध्ये दाखवलेलं तसं प्रत्येक आपल्याला निरीक्षण करायचं आहे, कारण आकृती पहा खूप बारीक दिलेली आहे. कारण त्रिकोणामध्ये तर काहीच बदल होणार नाही, सममित असते, म्हणून यामध्ये बदल होणार आहे. तर पहा उलट आकृती होणार आहे का? त्यानंतर पहा हे तर पर्याय चुकलेलं आहे, म्हणजे या 2मध्ये आपल्याला निरीक्षण करून उत्तर काढायचं आहे. तर पहा आता तर विद्यार्थ्यांना आता आपल्याला इथेच निरीक्षण करावं लागेल. तर पहा हे 2 नंबरची आकृती बरोबर आहे, कारण पहा मधलं जे काही लाईन आहे ते असं दिलेलं आहे. मग आरशामध्ये ते अशा प्रकारे होणार, म्हणजे 2 नंबरचंच पर्याय बरोबर असणार आहे मुलांनो. याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं. तर आरशातील प्रतिमेतील प्रश्न जे असतात ते आपल्या बारकाईने निरीक्षण करून शोधायचे असतात. डावी उजवे हे बदल करायचं आहे फक्त. त्यानंतर पहा 36वा प्रश्न. तर पहा आता ही आकृती काय होणार आहे? उजवा भाग. तर पहा तर आता या आकृतीमधील डावा भाग उजवीकडे येणार आहे आणि उजवा भाग डावीकडे येणार आहे, म्हणजे हेच काय भाग आहे तो इथे येणार आहे. मग इथे पहा ॲज जे दिलं हे कॅन्सल. तर अशा प्रकारे उलट आणि सरळ अस्त्र होणारच नाही, म्हणजे हेच उत्तर आपलं बरोबरच नाही विद्यार्थी. यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा आता पुढील प्रश्न. तर पहा याचं निरीक्षण आपल्याला करायचं आहे. तर पहा हे अशा प्रकारे सेम टू सेम दाखवलं. एक आकृती सेम टू सेम दिलेलं असतं, एक उलट दिलेलं असतं आणि हे क्रॉस. पहा हे तिन्ही पर्याय कॅन्सल, म्हणजे 3 नंबरचं पर्याय बरोबर आहे मुलांनो. यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. अशा प्रकारे आपण स्मार्टली हे उत्तर शोधायचे आहे, कारण आरशामध्ये वरचा भाग खाली, खालचा भाग वर जाणार नाही. हे जर तुमच्या लक्षात असेल तर तुम्हाला याचं उत्तर हे पटकन सापडणार आहे. एक उलट आकृती दिलेली असते, एक सेम टू सेम दिलेली असते आणि एक एकदम वेगळी दिलेली असते, म्हणून आपल्याला निरीक्षण बारकाईनं करायचं आहे. प्रश्नाच्या जागी क्रमाने येणारा पर्याय ओळखा. तर पहा आता आपल्याला या आकृतींचं निरीक्षण आपल्याला काय करावं लागेल? इथे 90 डिग्री आणि 45 डिग्री रोटेशन फक्त करायचं आहे. तर पहा हे ॲरो पहा या डिरेक्शनला होतं, वर गेलेलं आहे, पुन्हा या डिरेक्शनला गेलेलं आहे, मग आता खाली जाणार. मग आता पहा इथे खाली जाता जाता पहा प्रत्येक वेळेस एक एक इथे हे चिन्ह वाढलेलं आहे, म्हणजे पहा आता खाली आणि हे 3 ठिकाणी येणार आहे. मग पहा ॲरो खाली आणि 3 ठिकाणी वर्तुळ कुठं दिलेलं आहे? याच पर्यायामध्ये. बाकीचे पर्याय पहा हे कॅन्सलच होणार आहेत. 2 नंबरचाच पर्याय बरोबर आहे मुलांनो. त्यानंतर पहा आता पुढील प्रश्न. तर या चिन्हांचं देखील आपलं निरीक्षण बारकाईने करायचं आहे. पहा इथे 4 चिन्ह दिलेले आहेत, गुणिले, भागाकार, अधिक, वजा. मग पहा काय झालेलं आहे? भागाकार अधिक वजा आणि गुणिले शेवटी गेलेलं आहे, म्हणजे पहिलं चिन्ह शेवटी गेलेलं आहे, पुन्हा इथे पहिलं चिन्ह शेवटी गेलेलं आहे. आता काय होणार आहे? पुन्हा पहिलं चिन्ह शेवटी जाणार आहे, म्हणजे अधिक शेवटी आणि वजा गुणिले भागाकार, वजा गुणिले भागाकार आणि अधिक. पहा पहिल्याच पर्यायामध्ये दिलेलं आहे वजा गुणिले भागाकार अधिक. 1 नंबरचाच पर्याय बरोबर आहे. हे पर्याय कॅन्सल होणार आहेत. त्यानंतर पहा अंकावर आधारित प्रश्न आहे. 0, त्यानंतर 7 दिलेलं आहे, 26 दिलेलं आहे आणि 63 दिलेलं आहे. तर पहा विद्यार्थ्यांनो, जर तुम्हाला घनसंख्या आणि वर्गसंख्या चांगल्या प्रकारे पाठ असेल तर तुम्हाला याचं उत्तर लगेच मिळणार आहे. 1चा घन काय असतो? 1 आणि वजा 1 केलेलं आहे, 0 आलेलं उत्तर. 2चा घन 8 असतो, वजा 1 केलेलं आहे, 7. 3चा घन 27 असतो, वजा 1 केलेलं आहे, 26 उत्तर आलेलं आहे. 4चा घन 64, वजा 1 केलेलं आहे, 63. मग आता काय येणार आहे? 5चा घन 125 वजा 1 म्हणजे 124 असणार आहे आपलं बरोबर उत्तर. पहा कुठं दिलेलं बरोबर उत्तर आपल्या 4 नंबरच्या पर्यायामध्ये. याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं मुलांना. अशा प्रकारे आपल्याला सगळे प्रश्न हे आपल्याला काळजीपूर्वक सोडवायचे आहेत. त्यानंतर पहा पुढील प्रश्न. खाली दिलेल्या संख्या आकृतीच्या गटाशी जुळणाऱ्या पदाचे योग पर्याय क्रमांकाचे वर्तुळ काळे करा म्हणलेलं आहे. तर पहा
45 दिले, 162 आणि 27 दिलेलं आहे. आणि आता आपल्याला विचारलेलं आहे गटाशी जुळणारं पद. तर आता गटाशी जुळणारं पद म्हणजे आपल्याला काय करायचं, या तिन्ही संख्यांचं एक काहीतरी विशिष्ट रिलेशन असतं, त्यांना कोणत्या तरी एका संख्येने भाग जातं आणि तशाच प्रकारे आपल्याला बदल करायचा आहे. तर 45 4 आणि 5 9 बेरीज येते, म्हणजे याला 3 आणि 9 भाग जाणार आहे, 3 देखील भाग जाणार आहे, 9 देखील भाग जाणार आहे. 6 आणि 1 7 8 9 पहा इथे देखील बेरीज 9 झालेली आहे. 7 आणि 2 9च बेरीज झालेली आहे. मग आता पहा पर्यायामध्ये कुठे 9 बेरीज येते, 5 आणि 4 9 अधिक 0 9च बेरीज येणार आहे. 7 8 9 10 बेरीज येते, 9 9 8 आणि 1 17 7 आणि 3 10. मग पहा कोणता पर्याय आपल्या बरोबर असणार आहे, 1 नंबर. हेच आहे या गटाशी जुळणारं पद, याला 3 आणि 9 या दोन्ही संख्यांनी भाग जाणार आहे. पुढील प्रश्न एका सांकेतिक भाषेत ईश्वरदास हा शब्द अशा प्रकारे, बोधकथा हा शब्द अशा प्रकारे लिहितात, तर याच सांकेतिक भाषेमध्ये कसदार हा शब्द कसा लिहाल. तर पहा इथे आपल्याला संख्या आणि चिन्ह यांचा क्रम सारखा नाही असं सांगितलेलं नाही आहे. म्हणजे पहा इथे आपल्याला सारखा घ्यायचा आहे, कसदार. मग क आणि स पहा कुठे आहे, बोधकथामध्ये क कुठे, 3 नंबरला. मग 3 नंबरला आहे संख्या 5. स कुठे आहे शेवटी, म्हणजे 1. दार इथे दास असं असायला होतं, तर पहा इथे दासच आहे, फक्त इथे काना राहिलेलं आहे. दासाठी पहा 7 आहे. त्यानंतर र पहा कुठे आहे, र 7च्या आधी म्हणजे 3. 5 1 7 3 5 1 7 3 पहा कुठे आहे, 4 नंबरच्या पर्यायामध्ये. म्हणजे हे असणार आहे याचं योग्य उत्तर मुलांनो. त्यानंतर पहा रांगेतील स्थाने यावर आधारित प्रश्न आहे. रांगेतील स्थानचे प्रश्न आपल्याला कधीच चुकायचे नाही, अगदी सोपे प्रश्न असतात त्यातून. एका रांगेतील मधल्या मुलाचा क्रमांक 26वा होता, तर त्या रांगेत समोरून 7वा क्रमांक असणाऱ्या मुलाचा शेवटून कितवा क्रमांक असेल. तर पहा रांगेतील स्थान यावर आधारित प्रश्न हे सोडवताना आपल्याला सगळी माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे, समजून घ्यायचे. प्रश्नामध्ये आपल्याला काय माहिती दिली आहे, तर पहा मधल्या मुलाचा क्रमांक 26वा म्हणलेला आहे, म्हणजे रांगेत एकूण मुले किती होते, त्याच्या पुढेही 25 आणि मागेही 25, 25 दोन्ही 50 आणि तो एक स्वतः, अशा प्रकारे 51 मुले होते. आणि आपल्याला सांगितले समोरून 7वा क्रमांक असलेल्या मुलाचा क्रमांक कितवा शेवटून विचारलेला आहे. मग पहा 51 मुले हे रांगेत एकूण होते, यामधून आपल्याला 7 वजा करायचं आहे, एकूण मुलं काढणे गरजेचं आहे. 51 मधून 7 गेले किती राहतात, पहा 11तून 7 गेले, 8 9 10 11, 4 राहिलेले, हातचा 1, 5तून 1 गेलं 4, म्हणजे 44 मुले त्याच्या मागे राहिलेले आहेत. मग 44 मुले सोडून त्याचा क्रमांक कितवा असणार आहे, 45वा. अशा प्रकारे रांगेत जर त्याच्या समोरून 7वा क्रमांक असेल त्या मुलाचा, तर त्याचा शेवटून त्याचा क्रमांक येणार आहे 45वा. आपल्याला काय करायचं आहे, जे काही दिलेली माहिती आहे आपल्याला मधल्या मुलाचा क्रमांक, याचा उपयोग करून आपल्याला एकूण मुले काढायचे आहेत. मग एकूण मुले काढल्यानंतर ज्या मुलाचा क्रमांक आपल्याला ते वजा करायचं आहे, आणि वजा केल्यानंतर जे काही उत्तर येईल त्यापेक्षा 1 आपल्याला वाढवायचं आहे, कारण त्याच्या मागे 44 मुले असणार आहेत आणि 44 मुले सोडून त्याचा क्रमांक येणार आहे 45वा. अशा प्रकारे 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांना, यालाच तुम्हाला गोल करायचे. तर पहा विद्यार्थ्यांनो, रांगेतील प्रश्न सोडवताना आपल्याला आपल्या स्वतःला तिथे कन्सिडर करायचं आहे. आपण असतो तर कसं क्रमांक आलं असतं हे समजून घेऊन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे, तरच तुम्हाला हे प्रश्न लवकर समजणार विद्यार्थ्यांनो, लवकर तुम्हाला हे कळेल. तुम्ही वर्गामध्ये रांगेमध्ये उभा तपासण्याला हे आपल्याला इमॅजिन करायचं आहे आणि त्याप्रकारे आपण हे उत्तर शोधायचं आहे. तुम्हाला ह्याचा नक्कीच फायदा होणार आहे मुलांनो. त्यानंतर पाहता पुढील प्रश्न, खाली दिलेल्या संख्या मालिकेत प्रश्नाच्या जागी येणारी संख्या ओळखा म्हणलेलं आहे. तर पहा आपल्याला विचारलेलं आहे प्रश्नाच्या जागी येणारी संख्या. मग पहा 16, त्यानंतर 17 दिलेलं आहे, त्यानंतर 21 दिलेलं आहे, 30 आणि 46. तर पहा 16मध्ये तर फक्त एकच मिळवलेलं आहे, 16मध्ये 1 मिळवलं तर 17 येतं. 17 18 19 20 21 किती मिळवलेलं आहे, 4 मिळवलेलं आहे, तरच 21 आकडा येतो. 21मध्ये पहा किती मिळवलेलं आहे, 9 मिळवलं. 21मध्ये 9 मिळाल्यानंतर 30 उत्तर येतं. मग पहा 1 4 आणि 9 हे काय आहेत, वर्गसंख्या. 1चा वर्ग 1, त्यानंतर 2चा वर्ग मिळवलेला आहे, त्यानंतर 3चा वर्ग मिळाला आहे, त्यानंतर 4चा वर्ग 25 मिळवलेला आहे, 16 मिळवलेला आहे, 4चा वर्ग 16, 30 आणि 16 मिळून 46 उत्तर येतं. मग आता आपल्या 46मध्ये 5चा वर्ग म्हणजे 25 मिळवावा लागेल आणि पुढील संख्या मिळवायची आहे. 6 आणि 5 11ला 1, हातचा 1, 4 आणि 2 6 आणि 1 7, म्हणजे 71 असणार आहे आपलं बरोबर उत्तर. पहा पर्यायामध्ये आहे का, तर हो 4 नंबरच्या पर्यायामध्ये, म्हणजे याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. प्रत्येक संख्येमध्ये वर्गसंख्या मिळवून पुढील संख्या मिळवलेली आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, सोबतच्या वेन आकृतीवरून प्रियंकाला घरापासून शाळेपर्यंत जाताना किती वेळा उजवीकडे वळावं लागेल.
तर पहा घरापासून शाळेपर्यंत. मग पहा उजवीकडे म्हणलेलं आहे, म्हणजे उजवीकडे म्हणजे काय, पूर्व दिशेकडे. पहा आपल्याला ॲरो किती वेळा जाणार आहे ते मोजायचं आहे. एकदा, दोनदा, त्यानंतर पहा 3 वेळा, पुन्हा 4 वेळा, पुन्हा अजून एकदा 5 वेळा. म्हणजे 5 वेळा तिला उजवीकडे वळावं लागेल. 4 नंबरचाच पर्याय बरोबर असणार आहे मुलांनो. याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा तुमच्या शाळेच्या बागेत झाडावरून पडलेले पक्ष्याचे पिल्लू तुम्हाला दिसले तर तुम्ही काय कराल? घरी उशीर होईल म्हणून निघून जाऊ? तर पहा ही कृती अयोग्य आहे. पक्ष्याचे पिल्लू अलगद उचलून बागेत माळी मामाकडे देऊ? तर पहा ही कृती योग्य असणार आहे मुलांनो. सर्व मित्रांना एकत्र करून पिल्लाला खेळवत बसू? तर पहा हे चुकीचं आहे. पिल्लू अलगद कचरा कोणीत टाकू? पहा हे देखील चुकीचं आहे. म्हणजे 2 नंबरची कृती योग्य असणार आहे. याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. तर पहा विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारचे जे काही प्रश्न असतात हे सोडवण्यासाठी तुम्हाला हे जे काही दिशाचं चिन्ह दिलेलं आहे याचा उपयोग करायचा आहे. कारण पहा आपल्याला घर सांगितलं आहे या ठिकाणी, हे उत्तर दिशा आपल्याला मानायचं आहे. आणि पहा उत्तर दिशेकडून आपल्याला उजवा हात कुठे असणार आहे? पूर्वेकडे. उत्तर दिशेकडे तोंड असेल तर उजवा हात कुठे होतो? पूर्वेकडे. म्हणजे अशाच पद्धतीनं पूर्व दिशेकडे उजवा हात विचारलेला आहे, पूर्वेकडेच आपल्याला ॲरो किती वेळा जातो हे मोजायचं. जर आपल्या डावीकडे म्हणलं असतं तर पश्चिम दिशेकडे, म्हणजे अशा प्रकारे ॲरो कुठं जातो ते पाहायचं होतं. मग पहा पश्चिमेकडे किती वेळा ना इथे येणार आहे अशा प्रकारे. म्हणून हे आपल्याला समजून घ्यायचं आहे विद्यार्थ्यांनो. हे चिन्हाचा वापर आपल्याला करायचा आहे, तरच तुमचं उत्तर हे बरोबर येणार आहे, नाहीतर उत्तर हे चुकणार आहे मुलांनो. त्यानंतर पहा पुढील प्रश्न. वेनाकृती दिलेले आपल्याला त्रिकोणामध्ये रेल्वेने प्रवास करणारे. तर पहा हे आहेत रेल्वेने, आयतामध्ये बसने, आयतामध्ये बसने आणि वर्तुळामध्ये सायकलने. अशा प्रकारे प्रवाशांची संख्या दाखवली आहे. त्यावरून आपल्या प्रश्नाची उत्तरे काढायची आहेत. तिन्ही वाहनामधून प्रवास करणारे किती प्रवासी आहेत? तर तिन्ही आकृतीमध्ये सामायिक अंक कोणता आहे? तर पहा आपल्याला पाहावं लागेल नीट. तर पहा कोणता आकडा सामायिक दिसतो आपल्याला? 8. तिन्ही जे काही वाहनं आहेत त्यामधून प्रवास करणारे प्रवासी आहेत 8. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांनो. याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पाहता पुढील प्रश्न. तर पहा हे सायकल आहे, हे रेल्वे आहे आणि बस आहे. कोणत्याही एकाच वाहनाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची एकूण संख्या किती? म्हणजे काय करायचं आपल्याला? फक्त वर्तुळ, फक्त त्रिकोण आणि फक्त आयतामधले संख्या मोजायचे आहेत. मग पहा फक्त त्रिकोणामध्ये किती आहे? 3 आणि 2 5. 5 आणि पहा 7 आणि 1 8. 8 आणि 5 13 झाले. त्यानंतर 4 आपल्याला घ्यायचं आहे. 13मध्ये 4 मिळवते किती येणार होतं? 17. मग पहा 17 कुठे दिलेले? 1 नंबरच्या पर्यायामध्ये. याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचा आहे. पुढील प्रश्न. गटाशी जुळणारं पद म्हणलेलं आपल्याला पर्यायातून निवडा. लंगडी, कबड्डी, खो खो, पहा कुस्ती, आट्यापाट्या, बुद्धिबळ का मुष्टियुद्ध. लंगडी, कबड्डी, खो खो हे काय आहेत? तर आउटडोअर गेम्स आहेत. मग पहा कुस्ती येणार आहे काही ते? नाही, कुस्ती इंडोर गेम आहे. आट्यापाट्या आउटडोअर गेम आहे. बुद्धिबळ इंडोर, मुष्टियुद्ध इंडोरमध्येच येतं. म्हणजे आपल्याला आट्यापाट्या या पर्यायाला टिक करायचं आहे. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा पुढील प्रश्न. 85, 119, 17 आणि 51. मग पहा गटाशी जुळणारं पद म्हणलेलं आहे. मग पहा हे संख्या जे आहेत एका कोणत्या तरी पाड्यामध्ये येतात आणि अशाच पाड्यामध्ये येणाऱ्या आपल्याला संख्या शोधायचे. मग 17च्याच पाड्यामध्ये 51, 17 त्रिक 51, 17 चौक 17 5 85, 17 19 17 8 पहा 17चा पाढा आपल्याला म्हणायचा आहे. 17 किती असतं? 53 असे, म्हणजे 153. 17 153 उत्तर येणार आहे मित्रांनो. 17च्या पाड्यामध्ये येणारे संख्या ते दिले आहेत, म्हणून 2 नंबरच पर्याय बरोबर आहे मुलांनो. याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर पहा. तर पहा आता काय रिलेशन दाखवलेलं आहे? तर हे पहा इथे एफची आरशातील प्रतिमा दाखवली आहे. त्यानंतर पहा पुढील आकृतीमध्ये काय दिलेलं आहे? तर पहा इथे थोडासा बदल केलेला आहे. त्यानंतर पहा इथे आरशातील प्रतिमाच दिलेली आहे, तर यामध्ये थोडासा बदल केलेला आहे. तर आता आपल्याला पाहावं लागेल कोणता आकार हे बरोबर असणार आहे. हे आडवं होतं तर काय केलेलं आहे? उभी लाईन केलेली आहे. मग पहा हे तर उलट तर आकार इथे येणार नाही, तर इथे आडवाचं उभं केलं आहे, म्हणजे हे आकार बरोबर असणार आहे मुलांनो. 2 नंबरचं पर्याय. पहा उलट दिलेलं नव्हतं, अशा प्रकारे देखील आकृती दाखवली नव्हती. 2 नंबरची आकृती जशी आहे तसंच आपल्याला इथे बदल करायचा आहे, म्हणजे 2 नंबरचाच पर्याय बरोबर असणार आहे मुलांनो. याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर पहा पुढील प्रश्न. खाली दिलेल्या अक्षरमालेतील प्रत्येक गटातील पहिली अक्षरे घेऊन एक स्वतंत्र अक्षरमाला तयार केली असते. त्यातील मधले अक्षर कोणते येईल? तर प्रत्येक गटातील पहिले अक्षर म्हणलेलं आहे. पहिलं अक्षर इथे ए आहे, त्यानंतर एफ, त्यानंतर के, त्यानंतर पी, त्यानंतर यू. मग पहा मध्यभागी काय येणार आहे? के येणार आहे.
परंतु पहा पर्यायामध्ये के दिलेलंच नाही, n 2 वेळा दिलेलं आहे, हे चुकणार आहे मुलांना. तर इथे केच असणार आहे उत्तर. तर इथे काहीतरी मिस्टेक असणार आहे या क्वेश्चनमध्ये. मग पहा हा क्वेश्चन इथे चुकलेला आहे. त्यानंतर पाहिलं प्रश्न सोबत चौरस राहतील, रिकाम्या जागी कोणती संख्या योग्य ठरेल. तर पहा इथे आपल्याला निरीक्षण करायचं आहे आधी. तर पहा 3 आणि 2 यांची बेरीज किती येते 5 आणि 5चा वर्ग इथे मांडलेला आहे. 1 आणि 2 यांची बेरीज 3 येते, 3चा वर्ग 9 आहे. मग पहा इथे वर्गसंख्या 16 असणार आहे. मग 16 कोणाचा वर्ग असतो 4चा वर्ग असतो. मग इथे 4 आधीच इथे 4 संख्या दिलेल्या आहे. मग इथे काय मांडावं लागेल आपल्याला 0 0 अधिक 4 आणि 4चा वर्ग 16. म्हणजे इथे काय येणार आहे उत्तर 0 येणार आहे. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांनो. यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. पहा खालपैकी गटातनं बसणारी संख्या ओळखा म्हणले. तर 96 64 116 144 संख्या दिलेल्या आहे. तर पहा विद्यार्थ्यांनो इथे 64 आणि 144 हे दोनच वर्गसंख्या आहेत, बाकीचे वर्गसंख्या नाहीत. मग आता आपल्याला काय विचार करावा लागेल की पहा अशा कोणत्या 3 संख्या आहेत की ज्यांना एकाच अंकाने भाग जातो. कारण पहा 8च्या पाड्यामध्ये 64 येतं, 8 8 64. मग आता आपण 8चा विचार करूया. मग 8ने 96ला भाग जातं का पहा 8 1 8 1 राहिलं 8 2 16 म्हणजे 8ने या संख्येला पूर्ण भाग जातं, 64ला देखील पूर्ण जातं. त्यानंतर पहा 116 8 1 8 9 10 11 3 राहिलेले 8च्या पाड्यामध्ये 36 येत नाही, म्हणजे याच संख्येला 8ने भाग जात नाही. बाकीचं शेवटचं पर्याय पाहूयात आपण. 8 1 8 मग पहा किती राहिले 6 म्हणजे 64 8 8 64. मग पहा 144 देखील 8ने पूर्ण भाग जातं, परंतु 116ला जात नाही, म्हणजे या गटात न बसणारा पद कोणता असणार आहे 116. 3 नंबरचाच पर्याय बरोबर असणार आहे मुलांना. यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. पुढील प्रश्न, खाली दिलेल्या सांकेतिक भाषेचा उपयोग करून खाली दिलेल्या सांकेतिक भाषेचा अभ्यास करून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर द्या म्हणाले आहे. तर पहा शिडीसाठी पहा असे चिन्ह, खिडकीसाठी असे चिन्ह. तर या भाषेमध्ये कीड हा शब्द कसा लिहाल. तर पहा शिडी, तर पहा श साठी हे आहे आणि पहिली विलांटीसाठी असं चिन्ह आहे, दुसऱ्या विलांटीसाठी असं चिन्ह, स्वरा चिन्हाचा वापर केलेला आहे. खिडकीमध्ये पहा खिडकी, मग कीड ड साठी हे त्रिकोण आहे, शेवटी त्रिकोण असायला हे पर्याय इथे कॅन्सल झालेला आहे. त्यानंतर पहा आपल्याला विचारलं आहे कीड, म्हणजे क साठी पहा कोणतं लेटर आहे अशा प्रकारचं चिन्ह, हॅशटॅग अशा प्रकारचं हे चिन्ह आहे. आणि ते दुसरी विलांटी आहे, दुसरी विलांटीसाठी असं चिन्ह असायला हवं. मग पहा हे अशा प्रकारे कुठं उत्तर दिलेलं आहे बरोबर 2 नंबरच्याच पर्यायामध्ये, म्हणजे कीड या शब्दासाठी अशा प्रकारचं सांकेतिक चिन्ह वापरावं लागेल. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांना. त्यानंतर पहा समसंबंध यावर आधारित प्रश्न आहे. विद्वान विदुषी, तर भगवान काय स्त्रीलिंगी पुल्लिंगी रूप दिलेलं आहे. मग भगवानचे स्त्रीलिंगी रूप आहे भगवती. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांनो. याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. 57 बरोबर 19 तर 63 बरोबर किती 7 8 9 7 आणि 5 12. तर पहा इथे 19च्या पाड्यामध्ये 57 19 2 38 19 त्रिक 57 म्हणजे इथे भागिले 3 केलेलं आहे. मग इथे देखील भागिले 3 करायचे आहे. 3 2 6 3 1 3 21 असणार आहे याचं उत्तर. 1 नंबरचाच पर्याय बरोबर आहे मुलांनो. याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा त्रिकोण उलट त्रिकोण होतं आणि एक लाईन वाढवलेली आहे आणि पहा हे चिन्ह अशा प्रकारे झाले आहेत. मग पहा वर्तुळ अशा प्रकारे हे 2 चिन्ह. तर पहा अगदी मजेशीर प्रश्न असतात. आणि पंचकोन काय करायचं आपल्याला उलट काढायचे. पंचकोन हा उलट काढायचा आहे आणि इथे रिकामी जागा होती एक लाईन आलेले एक लाईन मध्यभागी काढायचे. तर पहा अशी आकृती कुठं दिलेली जातं ना 4 नंबरच्या पर्यायामध्ये, म्हणजे यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. तर असे हे मजेशीर चित्र असतात, आपल्याला काळजीपूर्वक सोडवायचे आहेत. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, पुढील वर्तुळात प्रश्नाच्या जागी कोणती संख्या येईल. तर पहा इथे प्रश्नाच्या जागी कोणती संख्या येईल असं विचारलं आपल्याला. तर इथे पहा समोरासमोर संख्यांचं निरीक्षण करायचं आहे आपल्याला. 6 गुणिले 3 केल्यानंतर किती येतं 18 आणि वजा 1 केलेलं आहे 17 दिलेलं आहे. 4 त्रिक 12 वजा 1 11 दिलेलं आहे. 8 त्रिक 24 वजा 1 केलेलं आहे. मग 2 त्रिक 6 वजा 1 किती येणार आहे 5, म्हणजे 2 नंबरचा पर्याय बरोबर असणार आहे मुलांना. यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. गुणिले 3 वजा 1 करून पुढची संख्या मिळवलेली आहे. त्यानंतर पहा प्रश्न आकृतीप्रमाणे तंतोतंत दिसणारी आकृती आपल्याला पर्यायातून शोधायचं आहे. तर पहा तंतोतंत आकृतीमध्ये आपल्याला सेम टू सेम आकृती ही निवडायची आहे. तर पहा तंतोतंत आकृतीचा प्रश्न विधाताना आपल्याला चुकवायचं नाही आहे, आपल्याला काळजीपूर्वक निरीक्षण करायचं आहे आणि याचं उत्तर शोधायचं आहे. तर पहा दुसरी जी आकृती यामध्ये पहा डोळ्यामध्ये चुकलेला आहे, इथे डोळा दिलेला नाही आहे. त्यानंतर पहा इथे ही लाईन जी आहे ती इथे नाही आहे, म्हणजे 1 नंबरचाच पर्याय बरोबर आहे. हे देखील चुकलेलं आहे. 1 नंबरच्या पर्यायाला तुम्हाला टिक करायचं आहे. त्यानंतर पहा पुढील आकृती पतंगाची आकृती पहा इथे पहा हे चुकलेलं आहे, कारण इथे ही आकार दिलेला नाही आहे. त्यानंतर आता निरीक्षण करायचं आपल्याला प्रत्येक आकृतीमध्ये. तर पहा हे भरीव टिंब आहे, हे कॅन्सल. आता या दोन्हीमध्ये आपलं उत्तर शोधायचं आहे. तर पहा या ठिकाणी इथे मिस्टेक आहे, म्हणजे हे देखील कॅन्सल. 3 नंबरचाच पर्याय बरोबर आहे मुलांनो. यालाच तुम्हाला गोल करायचं आहे.
यासाठी आपल्याला प्रत्येक जो काही पार्ट आहे तो काळजीपूर्वक निरीक्षण करायचा आहे. तर पहा आता याचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे. तर पहा 1 2 3 4 हे लाईन दिले हे कॅन्सल होतं आहे. त्यानंतर पहा विद्यार्थ्यांनो, तर पहा इथे देखील कॅन्सल होणार आहे. ही आकृती जरा चुकीची आहे. त्यानंतर पाहता इथे अगदी बारीक फरक केलेला असतो विद्यार्थ्यांना. आपल्याला फक्त निरीक्षण करायचं आहे. पहा ही रेष इथे दाखवली आहे म्हणजे हे देखील कॅन्सल. हेच असणार आहे आपलं योग्य उत्तर. आपला प्रश्न, रस्त्यावर एक मोठा खड्डा पडला तर रस्त्यावरून आंधळा माणूस जात आहे ते पाहून तुम्ही काय कराल? सामाजिक बुद्धिमत्ता यावर आधारित प्रश्न आहे. तो केव्हा पडेल याची वाट पाहू. पहा ही चुकीची कृती असणार आहे. त्याच्याकडे लक्ष न देता निघून जाऊ चुकीची आहे. मित्रांना बोलून आंधळा माणूस खड्ड्यात पडण्याची मजा पाहू. तर पहा ही देखील कृती चुकीची असणार आहे. त्या व्यक्तीच्या हाताला धरून खड्ड्याच्या बाजूने नेऊ. तर पहा ही कृती विद्यार्थ्यांना तुमची योग्य असणार आहे, कारण तो व्यक्ती आंधळा आहे, त्याला आपण हात धरून रस्त्याच्या बाजूने नेलं पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून आपल्या 4 नंबरच्या पर्यायाला टिक करावं लागणार आहे. त्यानंतर पाहता पुढील प्रश्न, सांकेतिक भाषेसाठी चिन्ह दिलेले आहेत आणि याचा वापर करून आपले प्रश्न सोडवायचे आहेत. तर पहा पारवा हा शब्द कोणत्या गटातून तयार होतो हे विचारलं आहे. मग पहा प साठी कोणतं चिन्ह दिलेलं आहे? त्रिकोण. आणि कानासाठी पहा कोणतं आहे? अशा प्रकार चिन्ह. त्रिकोण नंतर पहा हे चिन्ह इथे आहे, इथे आहे, इथे नाही, हे कॅन्सल, इथे देखील आहे. र साठी पहा कोणतं चिन्ह आहे? या प्रकारचं, ते तिथे दिलेलं आहे प्रत्येक ठिकाणी. व साठी पहा कोणतं चिन्ह आहे? व. तर पहा व साठी स्वस्तिक आहे, या ठिकाणी स्वस्तिक दिलेलं नाही, कॅन्सल. त्यानंतर इथे पहा इथे देखील दिलेलं नाही, म्हणजे 3 नंबरचाच पर्याय बरोबर असणार आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं आहे मुलांनो. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, तर पहा इथे आपल्याला चिन्ह दिलेलं आहे आणि यापासून कोणता शब्द तयार होईल हे सांगायचं आहे. तर इथे आपल्याला या तक्त्याचा वापर करण्याचं उत्तर काढायचं आहे. न ला काना ना. त्यानंतर पहा ग. त्यानंतर पहा हे कशासाठी आहे? प साठी. नाग प येणार आहे आणि उकार पू. आणि पहा हे चिन्ह आहे र साठी, नागपूर. नागपूर पहा पर्यायामध्ये कुठे दिले? 4 नंबरच्या पर्यायामध्ये, म्हणजे याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे मुलांना. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, पहा पुढील आकृतीमध्ये त्रिकोणांची व चौकोनांची संख्या अनुक्रमे किती? तर आधी आपल्याला त्रिकोण मोजायचे आहे. तर पहा हा मोठा जो काही भाग आहे तो 1 2 3 भाग जर आपण घेतलं तर त्यांची बेरीज करतो आपण 6 त्रिकोण होतात. आणि पुन्हा पहा या ठिकाणी पुन्हा एक छोटा त्रिकोण आहे आणि त्याचे पुन्हा 3 भाग आहेत, 1 2 3, म्हणजे 6 अधिक 6 बरोबर किती त्रिकोण झाले? 12. म्हणजे त्रिकोणांची संख्या किती आली तर ना 12. तर आता आपल्याला चौकोनांची संख्या म्हणजे त्रिकोणांची संख्या 12 झाली. चौकोन पहा 4 कोण असणारी आकृती. तर पहा इथे हे आहे चौकोन, पुन्हा इथे 2, पुन्हा इथे 3, 1 2 3, यांची बेरीज येते 6, म्हणजे इथे 6 चौकोन आहेत. तर अशा प्रकारे 6 चौकोन या आकृतीमध्ये आहेत विद्यार्थ्यांनो. मग पहा 6 12 आणि 6 पर्यायामध्ये कुठे दिले? 2 नंबरच्या पर्यायामध्ये. अनुक्रमे आपल्याला सांगितलं होतं, म्हणजे आधी त्रिकोण नंतर चौकोन आपल्याला सांगायचं आहे, म्हणून 2 नंबरचाच पर्याय विद्यार्थ्यांनो बरोबर आहे. याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. पुढील प्रश्न, चैत्र महिन्याला फाल्गुन. तर पहा नावात बदल यावा प्रश्न आहे. तर आपल्याला काय करायचं आहे? तरच्या पुढे असणारा प्रश्न वाचायचा आहे फक्त. होळी हा सण कोणत्या महिन्यात येतो? तर पहा विद्यार्थ्यांनो, होळी हा जो काही सण आहे तो येतो फाल्गुन महिन्यामध्ये, परंतु फाल्गुन महिन्याला काय म्हणलेलं आहे? वैशाख, म्हणजे वैशाख या पर्यायाला तुम्हाला टिक करायचं आहे. होळी हा सण मराठी महिन्याच्या शेवटच्या महिन्यामध्ये येतो, म्हणून आपल्याला हे सण, मराठी महिने व सण हे चांगल्या प्रकारे पाठ करायचे विद्यार्थ्यांनो. इथे नावात बदल प्रश्न आधारित प्रश्न होता, म्हणून आपल्याला वैशाखला टिक करायचं आहे. एका रांगेत 7 मुले होते. रांगेमध्ये एकूण 7 मुले. त्या रांगेत मुलांच्या दुप्पट मुली येऊन मागे उभ्या राहिल्या. मुलांच्या दुप्पट मुले म्हणजे 7 दुनी 14 मुली येऊन उभा राहिल्या. जर रांगेत मध्यभागी आदिती उभी असेल, तर पहा रांगेत मध्यभागी आदिती आहे, तर तिचा क्रमांक कितवा? तर पाहता एकूण मुली किती झाले? 21. मग एकूण मुले दिल्यानंतर आपण मधल्या मुलाचा क्रमांक कसं काढतो? एकूण मुले अधिक 1 भागिले 2, म्हणजे 22 भागिले 2 किती येणार आहे? उत्तर 11. मग पहा 11वा असणार आहे आदितीचा क्रमांक. 11 पहा कुठे दिलेलं आहे? 4 नंबरच्या पर्यायामध्ये, म्हणजे याच पर्यायाला तुम्हाला गोल करावं लागणार आहे मुलांना. तर अशा प्रकारे आपल्याला दिलेल्या माहितीचा वापर करून ते व्यवस्थितरित्या प्रश्न सोडवायचे असतात. त्यानंतर पहा गटात न बसणारे पद म्हणले आपल्याला भाजीपाला, शेती, भाती, लगबग, धनधान्य. तर पहा भाजीपाला, शेती, भाती, धनधान्य. तर पहा हे सामासिक शब्द आहेत, तर हे सर्व सामासिक शब्द आहेत, परंतु लगबग पहा जोड शब्द आहे, म्हणजे याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा 3/10, 5/24, 7/50 आणि 9/81. यामध्ये वेगळं काय असणार आहे? तर पहा मित्रांनो बारकं निरीक्षण केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल
की अंश आहे 3 आणि छेद आहे 10, मग 3चा वर्ग 9 अधिक 1 केलेला आहे. मग 5चा वर्ग पहा 25 येतो आणि इथे वजा 1 केलेला आहे 24. 7चा वर्ग 49 अधिक 1 50 होतं. 9चा वर्ग 81 अधिक 1 82 येतं. म्हणजे पहा वेगळा कोणता असणार आहे? 2 नंबरचा पर्याय, कारण इथे वजाबाकी केलेली आहे. याच पर्यायाला विद्यार्थ्यांनी तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न. EFGH पहा क्रमाने दिलेला आहे. EFGH WXYZ ABCD. त्यानंतर पहा PQRS. तर पहा हेच वेगळं असणार आहे, यालाच तुम्हाला टिक करायचं आहे. अगदी सोपा प्रश्न होता. त्यानंतर पहा पुढील प्रश्न. पुढील आकृतीत अर्धवर्तुळांची एकूण संख्या किती? अर्धवर्तुळांची एकूण संख्या आपल्याला सांगायचं आहे. तर पहा बाहेरील जो काही अर्धवर्तुळ आहे त्याच्यामध्ये 2 भाग आहेत, म्हणजे हे 2 झाले, 1 आणि 2, मुख्य 2 अर्धवर्तुळ. त्यानंतर पहा इथे अर्धवर्तुळ 1 3, त्यानंतर हा एक 4, त्यानंतर पाहिजे तर 5 6 आणि पुन्हा हे 7 अर्धवर्तुळ आपल्याला दिसलेले आहेत आतापर्यंत एकूण. मग पहा आणखी कुठे अर्धवर्तुळ दिसत आहेत का? तर पहा हे अर्धवर्तुळ म्हणता येणार नाही. त्यानंतर पहा हे जर आपण घेतलं तर अशा प्रकारे 7 अर्धवर्तुळ या आकृतीमध्ये आहेत. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांना. याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न. दिशावर आधारित प्रश्न आहे. माधव पूर्वेला तोंड करून उभा होता. उजवीकडे एका काटकोनात वळून त्याने शीर्षासन केले. पूर्वेकडे तोंड करून उभा होता. उजवा हात कुठे असणार आहे? दक्षिणेकडे, कारण उजवा हात घड्याळाच्या दिशेमध्ये जातो. मग काटकोनामध्ये वळून त्याने शीर्षासन केलेलं आहे, म्हणजे डोकेखाली पायावर. मग पहा तर आता त्याचा उजवा हात कोणत्या दिशेला असणार आहे? तर पहा आता त्याचं तोंड कुठं होणार आहे? उत्तरेला. आणि उत्तरेकडे तोंड असलेल्या व्यक्तीचं उजवा हात कुठे असणार आहे? उत्तरेकडे तोंड असलेल्या व्यक्तीचा उजवा हात पुन्हा पूर्व दिशेलाच असणार आहे देताना. म्हणजे 2 नंबरचाच पर्याय बरोबर आहे इथे. पूर्व दिशा येणार आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर. त्यानंतर पहा पाण्यातील प्रतिमा विचारला आपल्याला. पाण्यामध्ये वरचा भाग खाली जातो. मग पहा इथे आणि इथेच आहे, हे दोन्ही पर्याय तर कॅन्सल होतात. मग आता पहा आतील त्रिकोण देखील उलट होणार आहे, परंतु इथे सरळ दिलं आहे म्हणजे हे देखील कॅन्सल. 2 नंबरचाच पर्याय बरोबर आहे विद्यार्थ्यांनो. तर अशा प्रकारे ऑप्शन एलिमिनेशन मेथड वापरून तुम्हाला उत्तर मिळवायचे आहेत. त्यानंतर पहा शेवटचा प्रश्न. राधाची आई राधासाठी काही निरोप तुमच्याकडे सांगून गेली तर तुम्ही काय कराल? राधाला चुकीचा निरोप देऊ, चुकीचं कृती असणार आहे. तिला निरोपच सांगणार नाही, ही देखील कृती चुकीची आहे. राधाला योग्य ते निरोप देऊ, तर पहा ही कृती योग्य असणार आहे. राधाला निरोपाविषयी काहीच बोलणार नाही, तर पहा हे देखील चुकीचं असणार आहे. म्हणजे 3 नंबरचाच पर्याय बरोबर आहे मुलांना. यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांना आपण आजच्या या व्हिडिओमध्ये ATSC प्रज्ञाशोध परीक्षा येणाऱ्या तुमच्या 23 मार्च ATSC प्रज्ञाशोध परीक्षेची तयारीसाठी इंग्रजी व बुद्धिमत्तेचा पेपर हा सराव पेपर सोडवलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि मी शिकवलं तुम्हाला समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर कोणी आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात आणखीन एका अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.